नमस्कार. प्राईम आयुर्वेद ह्या कार्यावळीन हांव दोतोर तीर्था तुमचे सगळ्यांचे स्वागत करता. ही कार्यावळ आरोग्य भारती हाज्या सांगतान सुरू केल्ली आसा आणि ह्या कार्यावळीचो एकूच उद्देश की आयुर्वेदा बद्दल म्हायती घराघरान पावची. तर आता आयुर्वेद म्हणले की बाकीची सगळी चडशीं जाणां झाडापाल्याचे वखद नाल्यार जडीबुटी अशें म्हणटा. तर आयचो आमचो जो विशय आसा तो सुद्दां असोच आसा. आमी थोड्याशा वनस्पती जी औषधी वनस्पती आसा ताज्या बद्दल आयज उलयतलीं. तर हाज्या बद्दल सांगपाक आयज आमच्या बरोबर आसा नामणेची दोतोर डॉक्टर मेरियन लोबो. दोतोर, तुमचे खूब खूब स्वागत. 20 वर्सां मायज क्लिनिकल अनुभव आशिल्ली डॉक्टर मेरियन लोबो आयज आमच्या बरोबर आसा. दोतोराचें खाशेलपण विशेशतः बायलांची भलायकी आनी निरोगीपण, तशेंच PCOD, एंडोमेट्रियोसिस, फर्टिलिटी अँड ऑटोइम्यून डिजीज आनी नाडी विज्ञान. ती प्लांट्स वॉक्स गोवाची को-फावंडर म्हणून आसा. प्लांट्स वॉक्स गोवा इज एन एक्सपिरियन्शियल एज्युकेशन नेचर स्पेस. ती एक फूड रिसर्चर, स्टोरी टेलर, ट्रान्सफॉर्मेशन स्पीकर, फूड अँड मेडिसिनल फॉरेस्ट लँडस्केप डिझायनर म्हणून सुद्दां आसा. तर आता आमी ह्या कार्यावळीक सुरवात करूया. दोतोर, तुमी आता झाडां हाडला ताज्या बद्दल सांगा. जेन्ना आमी आयुर्वेदीक दोतोर म्हणटा तेन्ना झाडापालांचें नांव कशें येता आनी प्रथमच जी औषधी झाडां आसता पळय, आमी ल्हानपणी खेळटालीं तेचे बरोबर, आनी ती म्हळ्यार लाजाळू. आनी लाजाळू किंवा लज्जा चुईमुई एक आसा एक शब्द, आनी दुसरी शब्द जी कितें आसा विच इन सावथ गोवा ताका लोजेओखल म्हणटा. आनी ही जी आसा ती रक्तस्तंभक म्हणजे ब्लिडींग प्रिवेंट करता. केन्ना बायल्स किंवा एक्स्ट्रा ब्लिडींग जाता बायलांक तेन्ना सुद्दां, इवन आमचे दांतांक सुद्दां केन्ना केन्ना ब्लिडींग जाता, ताजी इल्लीशी पाट घेवन आमी जेंटली गम्जाक रब केल्यार चलता. आनी केन्ना हें ना यूज करप. आतां कितें जालां, वेन वी से ही पंचांग म्हणजे ही सबंद प्लांट जी आसा ती आमी यूज करता. आनी हेची कॉन्ट्राइंडिकेशन्स म्हणूनय आसता, कित्याक इट इज नॉट जस्ट ते झाडापालांचें औषध जी कितें आसा ती फक्त सदांच भलायकेक बरी पडटली. केन्ना केन्ना तेजी चड सुद्दां घेतली जाल्यार त्रास जावंक शकता. आनी थोडीं जाणां हेची च्या करता. आतां च्या केले म्हणून न्ही लोकांक कितें दिसता, सद्दांच घेवपाची, ती फक्त गरजेची आसा पळय तेन्ना घेवप. दुसरी जी आमी झाड पळयतल्यार ती कुरडू भाजी. श्रावणाची पयली पावसाळा जशी लागली पळय, कवळी कवळी पानां जी दिसता आमकां. आज म्हाका कवळी एकच पान मेळ्ळी आनी जास्त करून आतां ह्या रुतून म्हणजे शरद रुतून जी आसा ती फुल्लेली मेळटा. जेन्ना ती फुलता ती खावप ना, पण आमचे जेवण खाणान खास करून जून आनी जुलय म्हयन्यान आमची ही 15 दिसान एकदां तरी भाजी आसता. कुरडूची भाजी ही संस्कृतान पाशाण भेद म्हणून सांगला. पाशाण मिन्स स्टोन आनी भेद म्हणजे ताचे तोडून घेवप. तर ही भाजी आमच्या आरोग्यान आनी आमच्या गोंयची परंपरान जेवणान ऑलरेडी आसा. आनी जशें आमी म्हणटा फूड इज मेडिसन इंग्लिशीन, तर हे आमचें जें जेवण आसा तें ऑलरेडी औषधी आसा. ही केन्ना न खावप, जशें हांवें म्हणलें, केन्ना न खावप ती सुद्दां गरजेची. जशी श्रावण जाली की लोक खावपाचें बंद करता. तय दिसा एक दिसा 5 भाजी जी आसता तातूंतली ही एक भाजी. आनी मागीर जशी आमची विसर्जन जाल्या नंतर, गणपती विसर्जन जाल्या नंतर ही भाजी फुलतना दिसता आमकां, तर तेन्ना ती खावप ना. आमच्या जाणटेल्यान सुद्दां आमकां सांगलां की एकदां फुल्ली की तेजे गुणधर्म जी आसता ती खास करून बियांक वता निर्माण करपाक, तर ती खावप ना. पण जून जुलयान आमी मेडिकल प्रोफेशनान पळयता की फातराचे केसीस खूब आसता आनी तेन्ना ही जी औषध आसा ती आमी जेवणान वापरता. दुसरें म्हणून आतां अपराजिता किंवा गोकर्ण जी आमी म्हणटा. चडशीं जाणां हाजे म्हणजे चाव बी करून घेता. हय, आतां ही हाल्लीच ही खूब फॅशनेबल जाला, ब्लू पी टी म्हणून किंवा अपराजिता टी म्हणून. आनी लोक लिंबू घालून तेजी पर्पल कलर करता, पण एक्चुली ही ऑलरेडी आमच्या आयुर्वेदान मेन्शन केल्लेली आसा. आनी जशी पळोवंक गेल्यार की प्रत्येक घरान ही एक झाड आसतलीच, श्वेत म्हणजे व्हायट किंवा ब्लू कलर. आनी ही च्या करून घेतल्यार चलता, पण खास करून कोणाक
जी एसिडिटी आसता पळय तांकां, लेडीज प्रॉब्लम म्हणजे जशें एक जशें दिसता हाका आमी स्वभाव निगंटू म्हणटा. सो इट लुक्स अ लिटल बीट लायक द फिमेल पार्ट. तर ती फिमेल प्रायवेट पार्ट आसा तर ती लेडीजांक बरी काम करतली. वायट डिस्चार्ज, एक्स्ट्रा ब्लड फ्लो, इवन सुद्दां स्पेझम्स म्हणजे आमी म्हणटा कळ जाता पोटान जेन्ना पिरियड जाता ताका सुद्दां बरी जाता. आनी ताजी कितें कशें करप, ही आद्र म्हणजे फ्रेश आसतना एक्चुली यूज करप ना. आनी यूज करता पळय तेन्ना आमी ही कॅलिक्स काडूंक जाय. जी ही आसा ती कॅलिक्स काडून हांगा एक स्टेमन म्हणून एक दाट आसतली ती सुद्दां काडून सुकोवंक दवरची पडटा एटलिस्ट 5 दीस. आनी त्याच्या नंतर सुकल्या नंतर ती गरम पाण्यान आमी यूज करूं शकता. तर डोंट फॉलो ट्रेंड्स. चडशी जाणां रील्स पळोवन हे पळोवन घेता. रील्स हल्ली आय थिंक ऑलमोस्ट 30% रील्स फक्त नॅचरल आणि वेलनेस जी रील्स जी आसा ती फक्त अपराय. कलर सुद्धा बरो दिसता, ब्लू कलर एट्रॅक्टिव्ह दिसता आनी आकर्शीत जाता आनी दोळ्यांक बरें दिसता. ताजे आमी इवन थोडीं जाणां कितें करता केन्ना केन्ना भुरग्यांक रायस वेगळी करपाची दिसता. सो यू कॅन यूज इट टू कलर रायस, नॅचरल फूड कलर म्हणून यूज करियात. नाव वेन नॉट टू यूज इट, लायक हाव नॉट टू यूज. जशें आमी म्हणलें डोंट यूज इट इन वेट फॉर्म, आद्र रुपान जे आमी म्हणटा. डोंट ती शुष्क वेन इट इज ड्रायड आफ्टर 5 दिसां नंतर तेन्ना आमी यूज केल्यार चलता. दुसरें जेन्ना गरज ना, एसिडिटी ना, ब्रिडींग प्रॉब्लम्स ना, वायट डिस्चार्जाचे प्रॉब्लम्स ना, घेवपाची कित्याक गरज. टू मच ऑफ अ गुड थिंग कॅन बी अ बॅड थिंग न्हय. हां, ही एक आसा जी आमी केन्ना पयला शेनवारा दिसा हनुमान मंदिरान चड करून ही फुलां आमी अर्पण करता हनुमानजीक. आनी ही एक एक्चुली आयुर्वेदीक औषध पण विशयी आसा म्हणून कॉन्ट्राइंडिकेशन्स ऑलरेडी फर्स्ट सांगलेले आसा. एंड जेन्ना आमी सुंदर फुलां पळयता न्ही प्रकृतीन तेन्ना कळप आसता की ही झाड मातशी विशारी आसतली. ही नेचर्स वे ऑफ टेलिंग अस. हांव सद्दां म्हणटा की नेचर आमकां सांगता मातशी सावकाश, सावधान जशें आमी म्हणटा. तर ही हेजी हेजी जी आसा ताका आमी रुई म्हणटा कोंकणीन. ओके, रुयटी मराठीन म्हणटा. आनी ही हाची आमी शार करता. तर शार कोणी न घेवप, जाणटेल्यांक, ल्हान भुरग्यांनी न घेवप, जाची अग्नी सारकी ना, ओके, तेंच्यांनी न घेवप. पण ही कॉर्न्स कर जाता पळय पांया तळा, कॉर्न्साक एकदम बरी. ताजी इवन डिंक जी आसता लॅक्टेक्स ती यूज करता. इवन गांवठी उपायान सुद्दां ती यूज करतात आमी. दुसरी म्हणजे आतां कृष्ण किंवा आनी श्वेत तुळस, दोनी तुळस आसता. ही आमच्या आंगणान ऑलवेज आसता आनी सकाळीं आमी नमन करता. तर ही हांव सद्दां सगळ्यांक म्हणटा की ही दोनी आमच्या घरा आंगणान आसलेली बरी. आनी ही आरोग्यदायी. तुळशी बद्दल हांव चड उलयची ना कित्याक वी ऑल नो. एंड त्याच्या बद्दल फरक कसो करपाक शकता? तुळस आमी कृष्ण तुळस म्हणटा तेन्ना चड डार्क कलर आसता आनी श्वेत ही लायट कलर आसता, तशें आमकां कळटा. एंड दुसरी आतां आमी करतली एरंड. ही आतां खूब जाणां दिसती पडटली आतां ह्या दिसांनी फळां येता तशी. ओके, आनी ही ताजी पानां हांव मातशी अशी बोटां कशी दाखयता. एरंड आमी म्हणटा, एरोंड ही सुद्दां आसता. आनी ही चड करून खंय मेळटा आमकां, जंय खंय कचरो बी साचलेली चड आसता पळय थंय ही झाड जाता. एक म्हणजे न्ही आमकां कितें दिसता कचऱ्याचे थंय वचप बरें ना, पण हें आतां कोणांनी यूज केलें. जॉयंट पेन्स जाता पळय आनी चड करून आमी अनुपदेशान आसता तर कितें जाता आर्थरायटिसाची खूब चान्सीस आसा आनी खूब जाणां सफर सुद्दां जाता. तर ती जी आसा पळय ती ताजे पत्रपिंड स्वेद आमी करता. म्हणजे पानां आमी तापोवन नी जॉयंट्साक आमी यूज करता. कोणी न यूज करप, कोण पित्त प्रकृतीची आसा पळय तेंच्यांनी मातशी सावधानान ही वापरप. आनी दुसरें म्हणजे हांव हांगा एक इंटरजेक्शन म्हणून सांगता, कॉशन एंड डिस्क्लेमर. हांव कितें म्हणटा, ऑलवेज सीक एडवायस. सद्दां आयुर्वेदीक दोतोराक विचार परामर्श करून आमी ही यूज केल्ली बरी. आतां दुसरी आनी एक आसा पळय ताका आमी तुंबो म्हणटा. शेतान दिसतली आतां आमी कापणीक वता, ओके, तेन्ना ही शेतान आमकां बरी फुल्लली दिसतली आनी चड करून ही आनी एक
झाड आसा जी आमची आणूप देशान आसा. आणूप जी आमी म्हणटा पळय ती उदक, ज्या देशान चड करून उदक आसा, ह्युमिडिटी आसा, ओके, आनी चड करून जी बीच सायडाचे नजदीक चड करून आसा पळय त्या देशान ही चड सांपडटा. आतां कित्याक? प्रतिशाय, कास, सर्दी म्हणजे थंडी, नाक व्हांवप ही सदां जाता आनी ही जी आसा पळय तेजी स्वरस कडून केन्ना केन्ना नाकान घालता. प्रतिशाय, ओके, नॉट वेन पक्व आसा पळय तेन्ना ही सुद्दां काळजी घेवप. ताका लागून हांव म्हणटा आयुर्वेदीक दोतोराचे विचार परमश करून ही यूज केल्ली बरी. आनी कोणी न यूज करप ही, आतां समज थंडी ना ताची गरज ना आमी यूज करपाक. थोड्या जाग्यान हेची भाजी सुद्दां कवळी पानाची, जी आमकां आतां हांगा ही दिसता, कवळी पानाची भाजी करून खातात. हे सगळ्यांक खबर आसतलें. आनी आतां तर आनी एक रिल्स पात्रावडे म्हणून ते रिल्स खुबशीच जाला आनी डिझायन सुद्दां पळोवंक गेल्यार एकदम बळ्या अळूची पानां किंवा तेरो म्हणटात आनी जास्त करून ही ब्रावन जी आसा ती चड करून खातात. काळजी घेवप म्हणजे एक्चुली तेजी ही स्कीन जी आसा ते मातशें दाखयता, ही स्कीन काडून आमी यूज करप. दुसरी म्हणल्यार फक्त ही जुलय ऑगस्टान आमी वापरता. मागीर इवन चतुर्थीची दिसांनी ही भाजीन आमची जी मेन्शन केल्ली आसता तातूंत सुद्दां आसा, ओके. तेच्या नंतर म्हणजे 21 दीस चवथ जाल्या नंतर आमच्या गोंयान एक परंपरा आसा, हाची पानां आमी खायना. तेची एक कारण आसा, कित्याक एक फिशींग बॅन लिफ्ट जाल्ली आसता. म्हणजे नुस्तें नारली पुर्णिमा जावन नुस्तें ऑलरेडी मेळटा एकदां 21 दीस जाल्या नंतर. तर आमकां पुरवठा जी मेळटा नेचरान, भाजीन, मायक्रो न्युट्रियंट्स ती ऑलरेडी जी फीश खाता पळय तांकां ती मेळटा. सेकेंडली पित्त वाडटा ह्या रुतून. पित्त वाडलें आनी ही भाजी खाल्ली पिताम जाता, रॅशीस जाता, त्वक विकार म्हणजे त्वचेची किंवा स्कीन विकार जावंक शकता. आनी दुसरें म्हणजे ही सदां एक आंबट आनी ताचे ऑक्सिलेट्स आसा म्हणून एक आंबट वस्तू आनी एक कडधान्य मिक्स करून सुद्दां खावप ही, ओके. तर ही भाजीन सुद्दां एकदम रुचीची भाजी आमची गोंयकारांक आनी आवडटी भाजी आसा. दसणीची आमी आसता पळय वायट दसण आसता ती चड करून प्रत्येक घरान आसतलीच, एस्पेशली गांवांनी गेली. आनी आतां आमी कितें म्हणटा हिंटरलँड्स म्हणजे चड करून काणकोण, वाळपय, नेत्रावळी ह्या जाग्यान तरी वायट आमकां दसण मेळटातच. कित्याक? ती एक्चुली श्वेतप्रदर म्हणजे वायट डिस्चार्ज जाता, धवे जाता पळय आंगार. चड करून बायलांक गोंयान तीच प्रॉब्लम आसता. ही एक आनी एक अनुपदेशाची प्रॉब्लम आसा. वायट डिस्चार्ज जाता तर ताजें कितें करता, ताजें मूळ आमी यूज करता किंवा इवन ताजी पुष्प जी आसता ती यूज जाता. ते केसाक सुद्दां लायतात. केसाक सुद्दां लायता. आतां समज आमी खंय तरी घरान आसा आनी साबण ना, कितें कर जाणा, उदक घेयात आनी 2-3 पानां घेयात दसणीची, मिक्स करात नायसली, एक फेस कशी जाता आनी आमी हात वॉश करूं शकता. दुसरी गोश्ट ही केसांक सुद्दां बरी पडटा आनी डॅन्ड्रफ कोणाक जायना, मेल्स फिमेल्स तर आमी दादल्या बायलांक जातातच. तर ही डॅन्ड्रफाक सुद्दां एकदम बरी. आनी लास्ट आमचे गोंयची प्रिय भाजी, पावस जशी जमनीक आनी आमची भुंयीक लागली की कळ रकडीच फुलतात. आनी ही जी आसा ती तायखोळची भाजी किंवा ताकळ्याची भाजी जी म्हणटात मराठीत, तायकिळो सुद्दां म्हणटात. हांवें जी आतां फुल्लली एक सारकी फुल्लली आनी इवन फळ ताजी आयल्यात तसली झाड आयल्या. आतां केन्ना ही खावप मेन, ही फक्त जून आनी जुलयान खावप. इवन आमचे ग्रंथान सांगलेलें आसता पोट कोठू साफ जाता, ओके. आनी दुसरी म्हणजे खास करून आमच्या बोठान पांयाच्या बोठान फंगल इन्फेक्शन जाता, कित्याक लोक शेतान वताले तर ती एंटीबॅक्टेरियल एंटी फंगल म्हणून काम करता. कर जाता इवन किंवा इवन फंगल इन्फेक्शन ऑफ नेल्स जाता पळय ताका सुद्दां एकदम बरी. इवन पायल्स जी कोणाक आसा पळय ताका सुद्दां आनी एक अनुपदेशाची प्रॉब्लम जी आसा पायल्साची, तर थंय सुद्दां यू वील सी दॅट ही एकदम बरी काम करता. तर आतां पळोवंक गेल्यार आमची गोंयची आवडटी भाजी म्हणून आमची 15 दिसान एकदां तरी ही भाजी आसतातच जून जुलयान. आनी दुसरी गोश्ट म्हणजे एकदां श्रावण जाल्या नंतर आमी चवथीक पावली, चवथीची एक दीस पयलीं तय दिसता ही पानाची भाजी आसता आनी विसर्जन जाल्यानंतर फुलतात पळय तेन्ना दिसता. तेन्ना सुद्दां आमकां सांगल्यार कॉन्ट्राइंडिकेशन्स ती न खावप म्हणून. आनी दुसरी म्हणून स्पेशली जी कोणाक शुगर बी प्रॉब्लम्स आसा पळय
तेंच्यांनी घेतल्यार ही भाजी खाल्ल्यार चलता. आनी पळोवंक गेल्यार आमची एक परंपरा गोंयची आसाच. समज गोंयकार खंयय आसत, संवसारान खंय आसत, चवथीक तर आमी कितें आसा घरा वचूंकूच जाय. तर एटलिस्ट केन्ना न जून आनी जुलायन खावंक ना जाल्यार ते तय दिसा भाजी आसता. तर आमची सद्दां म्हणटा आमची गोंयची परंपरा जी आसा ती दोनी औषध आनी आहार ही मेळून आसा. तर दोतोर तुमी कितें कितें हाडलेली न्ही वनस्पती ती घरा कडेन खंयची लावपाक शकता आमी तशी आनी वापरा घरा कडेन लावची शकता. एक हांव म्हणटा की ऑलवेज एक तुळस आसल्यार ती आंगणान आसतातच, पण दोनी आसलेली बरी. ओके, दसण एक आसलेलें बरें. आनी चड करून कितें करत जाणा, आतां ह्या दिसांनी ही जी बी जातली रेडी, तर बी हाडून खंय आंगणान मातशी लायात. आनी ही भाजी आतां मागीर आमकां बाजारांतली किंवा सुपर मार्केटांतली घेवची गरज ना आनी आमच्या आंगणान सुद्दां जाता, फ्लॅटान सुद्दां जाता. हांवें लायला, आय स्टे ऑन 3rd floor. चडशीं जाणां म्हणजे अशी फक्त आसा म्हणून झाडां तशी आसा. आतां मेडिसिन्स मेळटा, हें मेळटा म्हणून ते चडशी झाडां लायना, हें करना. ताजेर तुमकां कितें सांगपाक जाय? एक्चुली जी कितें आसा पळय, प्लांट लावपाची शौक आसा एंड एवरीबडी वॉन्ट्स ऑर्नमेंटल प्लांट्स. पण हांव कितें म्हणटा, ऑर्नमेंटल सोबत न्ही, आमची परंपरा किंवा आमची कितें गोंयची सण जी आसा ताका जी आमी यूज जातली ती तरी. तर इवन दीस आतां कितें करता, पंचायतांक केन्ना केन्ना खबर ना, ती क्लिनींग तेंचें सेशन आसता, दिवाळीक म्हणून क्लीन करूंक जाय, तर केन्ना केन्ना विडरान ही क्लीन जाता. तर दीस आय वूड से मातशी सांबाळून ह्या झाडाक ही आसलेली बरी. एटलिस्ट प्रत्येक वाड्यान तरी एटलिस्ट 2-3 झाडां ही दवरलेली बरी. आनी इवन तुम्याची झाड आमी लावपाक शकता. इट इज व्हेरी युजफूल. आनी दोतोर आतां रिल्सान सुद्दां आमी पळयता कॅन्सर जावपाक ना, एंटी कॅन्सरस म्हणून खुबशे पानाचे हे करून ती टी करता नाल्यार कशाय करता. जाल्यार ताजेर तुमचें मत कितें आसा? ते करेक्ट आसा काय ना? ॲक्च्युली लोकांचो एक गैरसमज जाला, जशें हांवें पयलीं सुद्दां म्हटल्या की झाडां पालांचें औषध आसा न्ही तर कांय फरक जावचें ना, कांय त्रास जावचे ना. पण कितें तुमी जाणात की लिवर टॉक्सिसिटी जावंक शकता, किडनी टॉक्सिसिटी जावंक शकता चड पानांची सेवन केली जाल्यार, घेतली जाल्यार. ते एक इवन आमच्या जाणटेल्यांक सांगिल्लें प्रत्येक न्ही प्रमाणान घेवप आनी युक्ती वापरून करप. आनी युक्ती जी आमी म्हणटा ती खास करून आमच्या आयुर्वेदीक दोतोरान शिकतात. 2nd इयरान जे आसा पळय आमी प्रत्येक जे आयुर्वेदीक दोतोर जाता ही पानां बद्दल आमी 400 ते 600 झाडां आमी शिकता. प्रत्येक आमचे अभ्यासक्रमान आसतातच. ओके, तर तेन्ना जी आसा आमी डॉक्टरा कडेन विचार परामर्श करून ती एडवायस जशी सांगता पळय तशी यूज करप. नाजाल्यार कितें जाता जाणा, खूब जाणां म्हणटात खूब पाल्यांची आमी काडो करून घेतलो, सकाळीं घेतली, आतां तुमकां कॅन्सर जावचें ना. आनी समज हांव इतलें म्हणटा की समज दुर्दैवान समज ती लागली रिडींग तर आमकां वायट दिसता न्ही. तर एंड टू मच ऑफ इट सुद्दां 15 दीस 20 दीस आमी घेतली तर अग्निमांद्य जावंक शकता. म्हणजे आमची जी अग्नी आसा बॉडीची ती आमी इतली उदक घेता कशाय तातूंत आमची अग्नी बिगडूंक शकता. डायजेस्टीव फायर जी आसा, आनी डायजेस्टीव फायर हांव सद्दां म्हणटा की आमी ताका खूब मान दिल्लेली आसा. जशी फायर भायर आमी होम आसता ताजी जी अग्नी आसता आनी आमची अंगान जी फायर आसा ती आमी जशी वर्शीप सकाळीं सुद्दां किंवा आरतीक जशी आमी उजवाती लायता, दिवो लायता, तशेंच आमी आमच्या आंगांतली अग्नी सुद्दां सांबाळून घेवप. म्हणून जे कितें आमी करता, येस आमची एक फार्मास आसा, बॅकयार्ड फार्मसी म्हणूंक शकता, पण विचार परामर्श करून दोतोरा कडेन विचारून ती कशी घेवप ती आमी सांबाळून घेवची. तर दोतोर तुमी हांगा आयली आनी आमकां बरीच मोलादीक म्हायती दिली. म्हणजे आमी आतां इतलो दीस सगळे एपिसोड आशिल्ले ते सगळे दुयेंसां बद्दल आशिल्ले, बट तुमी आयज औषधी वनस्पती बद्दल सांगले म्हणून हांव तुमचे आभार मानता. देव बरें. आनी हांव दोतोर तीर्था प्रायम आयुर्वेद ह्या कार्यावळीन सगळ्यांचो निरोप घेता. मेळुया आतां फुडल्या खेपेक नवीन दुयेंस आनी ताजी म्हायती घेवन. त्या म्हणसर पळयत रावात प्रायम आयुर्वेद.